महाराष्ट्र में शुरू हुआ एक बड़ा प्रशासनिक अभियान। गांव-गांव में लगेंगे विशेष शिविर। सीधे मौके पर सुनी जाएंगी लोगों की समस्याएं। राजस्व से जुड़े लंबित मामलों को निपटाने के लिए सरकार का नया कदम, लेकिन आखिर कैसे मिलेगा आम नागरिकों को इसका फायदा? जिला कलेक्टर ने प्रेस कॉन्फ्रेंस कर किया बड़ा ऐलान। अब दस्तावेज लेकर सीधे शिविर में पहुंचे लोग, यही होगा समाधान। महाराष्ट्र शासन के महसूल एवं वन विभाग द्वारा पूरे राज्य में छत्रपति शिवाजी महाराज महसूल समाधान शिविर अभियान टप्पा 1 की शुरुआत की गई है। इसी अभियान को लेकर आज नागपुर में जिला कलेक्टर कार्यालय में एक महत्वपूर्ण प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की गई। गुरुवार 5 मार्च 2026 को दोपहर 3 बजे आयोजित इस पत्रकार परिषद में जिलाधिकारी प्रजित नायर ने मीडिया को अभियान की विस्तृत जानकारी दी। उन्होंने बताया कि इस अभियान का मुख्य उद्देश्य आम नागरिकों से जुड़े महसूल विभाग के लंबित प्रकरणों का त्वरित और पारदर्शी तरीके से समाधान करना है। जिलाधिकारी ने कहा कि इस पहल के तहत गांव-गांव में विशेष शिविर लगाए जाएंगे, जहां नागरिकों की राजस्व से जुड़ी समस्याओं का मौके पर ही निपटारा करने का प्रयास किया जाएगा। इनमें वारस प्रमाण पत्र, जमीन से जुड़े दस्तावेज, नामांतरण और अन्य राजस्व मामलों को प्राथमिकता के साथ हल किया जाएगा। उन्होंने ये भी बताया है कि इस अभियान के जरिए प्रशासन सीधे गांव तक पहुंचेगा और नागरिकों की समस्याओं को सुनकर त्वरित कार्रवाई करेगा। इससे लोगों को बार बार सरकारी दफ्तरों के चक्कर लगाने से भी राहत मिलेगी। प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान जिलाधिकारी ने नागरिकों से अपील की है कि वे अपने जरूरी दस्तावेजों के साथ इन शिविरों में पहुंचे और शासन की इस योजना का अधिक से अधिक लाभ उठाएं। अब प्रशासन की इस पहल से उम्मीद जताई जा रही है कि लंबे समय से लंबित पड़े कई राजस्व मामलों का जल्द ही समाधान हो सकेगा। सर, आपण कुठल्या क्षेत्रात जाणार आहात? ते आता मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की असं म्हणजे त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी व्हिजिट करतो तर सर्वात चांगलं जिथे चालू आहे तिथेच आम्हाला घेऊन जातात, मग ते बाकी ठिकाणी थोडं दुर्लक्ष होतं। आम्ही काही जाहीर केला नाही आणि कोणत्याही ठिकाणी ठीक आहे। आपको प्रश्न नाही असल्यामुळे या विषय खतम कर। आपल्याकडे 17 फरवरीचं GR आहे, तर त्याच्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्वर समाधान शिबिर आपल्या जिल्ह्यामध्ये आयोजित करायचं आहे। या GRच्या अनुषंगाने आपल्याला 5 मार्चपर्यंत आपलं तयारी करायचं होतं प्रत्येक मंडलनिहाय शिबिर घेण्यासाठी। आपल्याकडे एकंदरीत 8 तालुक्यामध्ये 41 मंडल आहे। 41 मंडलपैकी प्रत्येक ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या जे GRमध्ये दिलेल्या जे योजना आहेत ते घेणार आहेत। आणि याच्या व्यतिरिक्त जे आपल्या गोंदिया जिल्ह्याचं जे विशिष्ट भाग आहे तिथे काही असं समाजसुद्धा आहेत ज्यांच्यापर्यंत शासन किंवा प्रशासन पोहोचू शकले नाही, त्यांचासुद्धा या समाधान शिबिराच्या अनुषंगाने आम्ही तिथे कॅम्प घेणार आहेत आणि लोकांपर्यंत वेगवेगळ्या विभागाचं शासनामार्फत जे आहे अंमल करण्यात येणाऱ्या जे योजना आहेत त्यांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत। 41 मंडलमध्ये मोस्टली याच्यामध्ये जे घरकुलचं पट्टे आहेत, म्हणजे ज्यांनी 1/1/2011 पूर्वी जे अतिक्रमण केलेलं आहे किंवा तुकडे बंदी कायद्याचं जे रिसेंट त्याच्यामध्ये जे बदल झालेले आहेत त्याचा अंमलबजावणी असो, घरकुलांना 5 बरास जे रेती मोफत द्यायचं आहे त्याचा पासच देणे, मग 10वी आणि 12वीचं जे मुलं आहेत त्यांना दाखले वाटप करणे, असं वेगवेगळ्या पद्धतीचं आम्ही हे मोहीम दरम्यान आम्ही घेणार आहेत। त्याच्या व्यतिरिक्त बाकी डिपार्टमेंटसोबत बोलून उदाहरणार्थ जे बँकिंग करस्पॉन्डंट्स आहे सर्व बँकेचा त्यांचासुद्धा या शिबिर दरम्यान आम्ही प्रत्येक मंडलला त्यांना घेऊन जाणार आहे, जेणेकरून काय होणार की ज्या लाभार्थ्यांचा KYC झालेला नाही आहे त्यांना याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे। विशिष्ट जे ग्रुप्स आहेत आपल्याकडे जसं VJNT हे पॉप्युलेशन आपल्याकडे खूप जास्त आहे, त्यांच्यापर्यंत वर्षानुवर्षे प्रशासन त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत। मागच्या 2 वर्षापासून याच्यामध्ये एक विशिष्ट पद्धतीने आम्ही तिथे कॅम्प करून त्यांना जातीचा दाखला आणि आधार कार्ड देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या मोहीम दरम्यान आम्ही त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचणार, जसं चिखलकार समाज झालं, नाथजोगी समाज झालं, असा भरपूर ठिकाणी त्यांचा तांडा आहेत जिथे म्हणजे काय ना काय कारणाने ते दुर्लक्षित झालेलं आहे, तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा या शिबिर दरम्यान आम्ही करणार आहे।